नमस्कार. मी सुशील जोशी, विश्वस्त ब्राह्मण सेवा संघ बोरिवली. आज ब्राह्मण सेवा संघाच्या ब्रॉडकास्टमध्ये लिस्टमध्ये डॉक्टर प्रिया बेळगली यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि डॉक्टर प्रिया बेळगली यांच्याकडून आयुर्वेद आणि ॲक्युपंक्चर या वैद्यकीय शास्त्राबद्दल जाणून घेणार आहोत. तर त्यांचा थोडक्यात मी परिचय आपल्याला देतोय. आयुर्वेदाला आपल्या भारत देशामध्ये एक प्राचीन शास्त्र म्हणून ओळखलं जातं. ब्रह्मदेवाने आयुर्वेदाचं स्मरण केलं आणि मग अत्रेयादी ऋषींना ही विद्या बहाल केली. आयुर्वेद हा अथर्ववेदाचाच उपवेद आहे. आयुर्वेद या शब्दातील आयु या शब्दाचा अर्थ आयुष्य किंवा जीवन, तर वेद याचा अर्थ ज्ञान. म्हणून निरोगी जीवन जगण्याचे जे ज्ञान आहे ते या आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. तर आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर प्रिया आगाशे बेळगली यांना. त्यांनी आयुर्वेद या विषयामध्ये MD डिग्री घेतलेली आहे आणि याच विषयात विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांना गोल्ड मेडल देखील मिळालेलं आहे. त्याचबरोबर ॲक्युपंक्चर आणि सुजोक ॲक्युपंक्चर या विषयाच्याही त्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी 5 वर्ष कोट्टकल आणि भक्ती वेदांतसारख्या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यानंतर 2005 ठाकूर विलेज येथे स्वतःची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली. गेल्या 24 वर्षात 10,000हून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार आणि पंचकर्म, ॲक्युपंक्चर आणि हेअर आणि फेस स्पा असे विविध उपचार केलेले आहेत. त्यांच्या क्लिनिकचे डिटेल आम्ही ह्याच व्हिडिओच्या शेवटी देणार तर आहोतच. तर डॉक्टर, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आयुर्वेद हे एक प्राचीन शास्त्र आहे, तर ते आजच्या काळात बदलत्या लाईफस्टाईलमध्ये किती आणि कसं उपयोगी आहे हे जर आपण विशद करून सांगाल का? नमस्कार, धन्यवाद सुशील सर. सर्वप्रथम मी ब्राह्मण सेवा संघाचे आभार मानते की त्यांनी मला या पॉडकास्टमध्ये बोलण्याची संधी दिली. सुरुवात करण्यापूर्वी आपण धन्वंतरीचं स्मरण करून एक श्लोक म्हणूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. तुम्ही जो प्रश्न विचारलात खूप चांगला प्रश्न विचारलात. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आयुर्वेद खरंच ह्या काळात काम करेल की नाही. तर आयुर्वेदाचा पहिला सिद्धांत असा आहे की हे जे शास्त्र आहे हे निसर्गाशी निगडीत असल्यामुळे आपल्या बाहेर पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीप्रमाणेच जसं बाहेर ब्रह्मांडामध्ये आपल्याला पंचमहाभूत दिसतात, जसं की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, तसंच त्याच पंचमहाभूतांचा आपला हा देहही बनलेला आहे. त्यामुळे ऑफकोर्सच आजच्याही युगात तो देह तर तसाच आहे, पंचमहाभूतांनी बनलेला. त्यामुळे नक्कीच आपल्याला ह्या आयुर्वेद शास्त्राचा फायदा होतो. तसंच आयुर्वेदामध्ये जी औषधं वापरली जातात ती 99% औषधं ही हर्बल असतात. पुन्हा ही हर्बल म्हणजे झाडांपासून, वनस्पतींपासून बनवलेली औषधं, त्या वनस्पती सुद्धा पुन्हा पांचभौतिकच असल्यामुळे आपल्या देहाशी त्यांचं साम्य असतं आणि त्यामुळे ती आपल्या देहामध्ये सहजरित्या शोषली जातात आणि त्याचे गुणधर्म पण लगेच दिसून येतात. आता आयुर्वेदाचा दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे सप्तधातू, त्रिदोष आणि त्रिमल सिद्धांत. तर आजच्या युगात हे आपलं शरीर जे आहे ते सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7 धातू आहेत, तसंच वातपित्त, कफ हे जे 3 दोष आहेत, त्या दोषांचा आजही तसाच संबंध आपल्या देहाशी असल्यामुळे ते हा ज्या सिद्धांताप्रमाणे जेव्हा आपण काही विपरीत अन्न सेवन करतो किंवा चुकीचा व्यायाम करत नाही किंवा चुकीच्या सवयी लावून घेतो, तेव्हा आपला धातू मंद होतो आणि धातू मंद झाला, पचन मंद झालं की अग्निमांद्यामुळे आपले हे रसरक्तादी जे धातू आहेत ते दूषित होतात. तसंच हे त्रिमल आहेत म्हणजे वातपित्त, कफ तेही दूषित होतात आणि त्यांच्या दृष्टीमुळे जे रोग उत्पन्न होतात ते काळ कुठलाही असला तरी रोग तेच आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरचे उपाय जे आयुर्वेदात सांगितलेले आहेत तेही तसेच आहेत. आता हे धातुमांद्य जी मी म्हटलं त्यामुळे आपल्या लिव्हर आणि पॅनक्रियाजवर भार येतो आणि ते लिव्हर आणि पॅनक्रियासचं फंक्शन बिघडलं की मग आपल्याला बरेचसे आजार होतात. तर या लिव्हरसाठी अतिशय उपयुक्त अशी हर्बल मेडिसिन्स आयुर्वेदामध्ये आहेत जी आजही खूप चांगलं काम करतात. आता तिसरा सिद्धांत असा आहे, आयुर्वेद हे रूट कॉजवर काम करतं.
जेव्हा आपण कुठलाही आजार होतो, तेव्हा जर वेळीच त्याच्यावर ॲक्शन घेतली, वेळीच जर आयुर्वेदाचे उपचार घेतले, तर ते रूट कॉज जे आहे, ते मुळापासून समूळ काढून टाकलं जातं. हो, आयुर्वेद जसं बरोबर. काम करतं, तसं ॲक्युपंक्चरही मुळापासूनच रोग काढून टाकतं. त्यामुळे ते समूळ नायनाट करतं रोगाचा. त्यामुळे तसाही आयुर्वेद आणि ॲक्युपंक्चरचा आजही तसाच चांगला उपयोग होऊ शकतो. हां, मला दुसरा एक प्रश्न असा आहे, की आयुर्वेद आणि पंचकर्माबद्दल आपण काही थोडी माहिती द्याल का? हां. आता हळू-हळू आयुर्वेदाबद्दल आणि आयुर्वेदाच्या पंचकर्माबद्दल लोकांमध्ये कुतूहल निर्माण व्हायला लागलेलं आहे. बरेचसे लोकं ह्याला डिटॉक्स म्हणून ओळखतात. म्हणजे बॉडी डिटॉक्ससाठी पंचकर्माचा हं, हं. खूप चांगला उपयोग होतो. पंच म्हणजे 5, तर 5 ही जी शोधन कर्म सांगितलेली आहेत आयुर्वेदात, जी मुख्य शोधन कर्म आहेत पंचकर्मातली, ती म्हणजे वमन, म्हणजे इंड्युसिंग व्हॉमिटिंग, नंतर विरेचन म्हणजे इंड्युसिंग लूज मोशन्स, पस्ती म्हणजे मेडिकेटेड काड्यांचा किंवा मेडिकेटेड ऑइल्सचा एनिमा दिला जातो. नंतर नस्य किंवा शिरोविरेचन आहे. नस्यामध्ये नाकात वेगवेगळ्या वनस्पतींचे किंवा तेलांचे ड्रॉप्स घातले जातात. त्यामुळे बरं. त्याला नस्याला असं म्हणतात ते ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे मानेच्या वरचे जे अवयव आहेत त्यांच्यावर नस्य खूप चांगलं काम करतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण सायनसायटिस घेतलं किंवा सतत ज्यांना वारंवार ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे सर्दी. कोल्ड आणि सर्दी खोकला कायम होत असतो, तर अशांनाही नस्याचा खूपच चांगला फायदा होतो आणि त्याच्यावर ते काम खूप चांगलं करतं. चौथं आहे 5वं आहे ते रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग. तर ब्लड लेटिंगचे पण अनेक उपाय आहेत. त्याच्यामध्ये आपण आजकालच्या काळात सिरिंज आणि निडल्स असल्यामुळे निडल आणि सिरिंजनी पण रक्त काढलं जातं किंवा जळवा सगळ्यांना माहिती असेल हो, कदाचित. हो, तर हो. जळवांचाही रक्तमोक्षणासाठी वापर केला जातो. एस्पेशली आमवातामध्ये किंवा स्किन डिसऑर्डर्समध्ये रक्तमोक्षण खूप चांगलं काम करतं. आता ही झाली मुख्य प्रधान अशी पंचकर्म. त्या पंचकर्मांच्या आधी आणि पंचकर्म ही केल्यानंतर अशी काही पूर्वकर्म असतात आणि पश्चात कर्म असतात. तर ते आयुर्वेदिक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर ही पंचकर्म आपण घेतली, तर त्याचा बॉडी डिटॉक्ससाठी खूपच चांगला उपयोग होतो आणि जेव्हा व्याधी खूप वाढलेला असतो, अशा वेळेला लवकर आटोक्यात आणण्यासाठी, रोग लवकर आटोक्यात आणण्यासाठी पंचकर्मांचा खूप चांगला उपयोग होतो. तर नक्कीच आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोणीही हे पंचकर्म करून घेऊ शकतं. तसंच आपल्या लाईफस्टाईलमध्ये पण म्हणजे वर्षातनं एखाद वेळेस किंवा 2 वर्षातनं एखाद वेळेस आपण ही अच्छा. पंचकर्म करून घेतली, तर आपलं म्हणजे रोग आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तसं शुअर. हे करेक्ट. प्रिव्हेन्शनसाठी पंचकर्म खूप चांगलं काम करतं. आणि त्याच्याच बरोबर ही जी मेन मेन पंचकर्म झाली. त्याचबरोबर अजून दुसरी पण काही कर्म आहेत. त्याच्यामध्ये शिरोधारा आहे. शिरोधारा हे साधारणतः झोप न लागणे किंवा मायग्रेन हेडेक, कुठल्याही प्रकारचा हेडेक असेल, तर शिरोधारा किंवा आपल्याला आपण एपिलेप्सी वगैरे ऐकतो. तर एपिलेप्सीमध्ये वगैरे पण या शिरोधाराचा खूप चांगला उपयोग होतो. झोप लागण्यासाठी तर फारच चांगला उपयोग होतो. त्याच्यातही पुन्हा तेलाचं किंवा दुधाचं मेडिकेटेड दूध बनवून किंवा मेडिकेटेड ताक बनवून, मेडिकेटेड ऑइल्सनी शिरोधारा केली जाते. हो. तशाच बरोबर जानुबस्ती, नेत्रबस्ती, कटिबस्ती अशा वेगवेगळ्या अनेक पंचकर्मांचा समावेश केला जातो ह्याच्यामध्ये. मसाज आणि स्टीम हे युजुअली सगळ्यांना माहिती असतं. पण हो. त्याच्याचबरोबर स्टीममध्ये म्हणजे स्टीम हे स्वेदनांतर्गत येतं. तर स्वेदनामध्ये पण स्टीम बरोबरच पिंडस्वेद आणि पोटली स्वेद म्हणजे मेडिकेटेड हर्ब्स असतात. त्यांची पुरचुंडी बनवली जाते आणि मग ती तेलात बुडवून त्याच्यानी शेक दिला जातो. अच्छा. तर ते असाही पिंडस्वेदाचा पण खूप चांगला उपयोग होतो. तर जरूर मी असं रेकमेंड करेन, की पंचकर्माबद्दल लोकांनी जागरूक व्हावं आणि जर त्याचा उपयोग करून घेतला, तर एक हेल्दी जीवन जगायला नक्कीच फायदा होईल. नक्कीच, नक्कीच. बरोबर आहे. याच्यानंतर आपण आयुर्वेदाबरोबर तुम्ही ॲक्युपंक्चरही करता. हो. तर ॲक्युपंक्चर बद्दल लोकांना विशेष खरं सांगायची तर माहिती नसावी किंवा नाहीये. तर त्याची तुम्ही जरा थोडीशी विस्तृत माहिती सांगाल का? जरूर. ॲक्युपंक्चर हे खरं तर चायनीज थेरपी आहे. अ, हो. साधारण एक आयुर्वेदा इतकीच ती जुनी आहे. 5,000 ते 6,000 पूर्वीपासून चायनामध्ये ते प्रचलित आहे. असं म्हणतात, की ॲक्युपंक्चरचाही उगम मूळचा भारतातलाच आहे.
पण आता ते चायनीज ॲक्युपंक्चर म्हणून ओळखलं जातं. म्हणजे चायनीज ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनच्या अंतर्गत त्यांची चायनीज हर्ब्स जशी आहेत तसंच ट्रेडिशनल चायनीज ॲक्युपंक्चर पण आहे. ॲक्युपंक्चरमध्ये आपल्या शरीरामध्ये एनर्जी, आपलं शरीर आहे तो एनर्जीचा एक बॉल आहे असं म्हणू आपण. त्या एनर्जीचे वेगवेगळे चॅनल्स आहेत. मेन 12 चॅनल्स आहेत एनर्जीचे. त्या 12 चॅनल्समधनं एनर्जी वाहत असते. त्या एनर्जीचा कुठेही इम्बॅलन्स झाला किंवा त्या एनर्जीच्या फ्लोमध्ये जर अडथळा निर्माण झाला तर कुठलाही आजार होतो, असे ॲक्युपंक्चरची एक हे आहे, थिअरी आहे. तसंच ॲक्युपंक्चरमध्ये जसं आयुर्वेदामध्ये पंचमहाभूत आहेत, तसं ॲक्युपंक्चरमध्ये पण 5 एलिमेंट्स आहेत. वॉटर, मेटल, ही अर्थ, अशी ही सगळी ही पंचमहाभूत म्हणजे जसं इकडे आहेत तशी तिकडे पण आहेत. आणि एक बॉडी क्लॉक त्यांनी सांगितलेलं आहे, 24 आवर्सचं बॉडी क्लॉक सांगितलं आहे. त्या प्रत्येक बॉडी क्लॉक म्हणजे प्रत्येक 2 तासांनी तो प्रत्येक चॅनलचा एक आपल्या शरीरामध्ये एक बॉडी क्लॉक असतं. तर त्यानुसार ते काम करतं. तर त्या ज्या एनर्जीज आहेत त्या बॅलन्स करण्यासाठी ह्या प्रत्येक चॅनलवर काही ॲक्युपंक्चरचे पॉइंट्स असतात. त्या पॉइंट्स आयुर्वेदात त्या पॉइंट्सवर पेशंटच्या रोगानुसार आपण पॉइंट सिलेक्ट करतो आणि रोगानुसार ते पॉइंट सिलेक्ट केल्यानंतर तिथे निडल्स लावल्या जातात आणि त्या निडल्सना जोडायला एक इलेक्ट्रिक स्टिम्युलेटर येतो. तर तो इलेक्ट्रिक स्टिम्युलेटर 20 मिनिट्स तिथे लावून ठेवला जातो. त्यामुळे तो संपूर्ण म्हणजे त्या एखाद्या पर्टिक्युलर चॅनलवरचे 2च जरी निडल्स सिलेक्ट केल्या आणि त्यांना जरी आपण तो स्टिम्युलेटर लावला तरी सुद्धा तो पूर्ण चॅनल ॲक्टिवेट होतो आणि पूर्ण चॅनल ॲक्टिवेट झाल्यामुळे त्या वेगवेगळ्या चॅनल्समध्ये जो इम्बॅलन्स झालेला असतो एनर्जीजचा तो बॅलन्स करेक्ट होतो आणि त्यामुळे रोग बरा होतो. आता ॲक्युपंक्चर ही एक ड्रगलेस थेरपी आहे. म्हणजे त्याच्यात कुठलंही औषध दिलं जात नाही. ही एक्सटर्नल थेरपी असल्यामुळे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स पण होत नाहीत. आता लोक निडल्स म्हटल्यानंतर उगाचच घाबरतात. म्हणजे आपल्याला इंजेक्शनच्या निडल्स युजली माहिती असतात ज्या जाड्या असतात. हो, हो. पण ॲक्युपंक्चरमध्ये ज्या निडल्स वापरल्या जातात त्या खूपच पातळ असतात. त्यामुळे तसं काही घाबरण्याचं कारण नाही आणि सहज पण तुम्ही कोणीही ॲक्युपंक्चर करून घेऊ शकतं. बेसिकली हे सगळ्यात क्विकेस्ट थेरपी आहे असं मी म्हणेन. ॲक्युपंक्चर ही जगातली क्विकेस्ट थेरपी आहे. म्हणजे अगदी माझ्याकडे आता फ्रोझन शोल्डर किंवा स्पॉन्डिलोसिसचे वगैरे पेशंट्स येतात. त्यांना ज्यांना खूप कमी आजार असतो, म्हणजे जस्ट नुकताच चालू झालेला असतो, त्यांना अगदी एका सिटिंगमध्ये पण खूप फरक पडतो. म्हणजे माझ्याकडे हो, आता काही अच्छा. पेशंट असे खूप जुने पेशंट येतात. म्हणजे अगदी 20-30 वर्षांचा, 40 ते 30 वर्षांचा आजार असलेले. तर त्यांनाही साधारणतः 1 महिन्याच्या ॲक्युपंक्चरच्या थेरपीनंतर ऑलमोस्ट 90 किंवा 99% फरक पडतो. आणि आता हा जो 15 दिवसाचा, युजुअली मी 15 दिवसाचा एक असा सेशन देते. 15 दिवसांचं कंटिन्युअस सेशन देते आणि जर गरज असेल पेशंटला तर पुढे अजून 1 महिन्यापर्यंत दिली जाऊ शकते ट्रीटमेंट. रोज आलं तर खूप चांगला फायदा होतो. कारण ॲक्युपंक्चर जर एकदा ॲक्टिवेट केलेले चॅनल्स रोज ॲक्टिवेट केले गेले तर ते लवकर काम करतात आणि त्यामुळे हे कदाचित आपण म्हणू शकतो की हे खूप क्विक रिलीफ देणार आहे. जसं आयुर्वेद आहे तसंच ॲक्युपंक्चरही रूट कॉजवर काम करतं. त्यामुळे आयुर्वेद आणि ॲक्युपंक्चरच्या मदतीने आपण वेगवेगळ्या सर्जरीज पण टाळू शकतो. तर आय विल डेफिनेटली रेकमेंड सगळ्यांनी ॲक्युपंक्चरचा पण जरूर विचार करावा. घाबरायचं काहीच कारण नाहीये. अगदी पातळ निडल असतात त्यामुळे सहज घेऊ हा, तोच शकता. एक आता माझ्या मनात विचार आला की तुम्ही म्हणजे माणूस साधारणपणे इंजेक्शन म्हटल्यावर थोडासा इरिटेट होत असतो, जरा घाबरते. घाबरत असतो थोडासा. तर त्याच्यातून हो ना. प्रत्येक निडल जेव्हा तुम्ही टोचता त्यावेळेला ती पातळ असल्यामुळे ती जाणवत नसते का अतिशय बारीक मिळते न कळणे म्हणजे इतकंच आहे अगदी ते? मुंगी टोचल्या एवढं दुखेल असं म्हणू अच्छा. शकतो आपण. नाही, काही रक्त काही वगैरे वेळेला काही येत नाही. दुखतच नाही. नाही, नाही, रक्त येत नाही. कारण ते अगदीच पातळ अच्छा. असतात आणि मेन म्हणजे अच्छा. तुम्ही जर रिलॅक्स्ड बसलात तर अजिबातच जाणवतच नाही. म्हणजे जरा तुम्ही अच्छा. बॉडी रिजिड करून घेतले, मसल थोडे टाईट हा, हा. केले तर कदाचित त्याला ठीक. रेझिस्टन्स येतो आणि मग त्यामुळे कदाचित थोडंसं जाणवू शकतं. अदरवाईज तसं काही अच्छा. जाणवत नाही. छान. आयुर्वेदाच्या मदतीने आणखीन कोणकोणते आजार बरे होऊ शकतात? कारण हल्ली आजारही बरेच वाढलेत. तर त्या हो. दृष्टीने तुम्ही काय सांगू शकाल? हां. आजारावर बोलण्यापूर्वी मी थोडं आयुर्वेदाबद्दल बोलू इच्छिते. मगाशी तुम्ही सांगितलंत की आयुष्यवेधा इति आयुर्वेदा. तसं आयुष्य चांगलं जगायचं कसं हे आधी आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आता आयुर्वेदाचं आपण प्रयोजन, एम ऑफ आयुर्वेदा हे जर बघितलं
तर एक श्लोक येतो, तो म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम म्हणजे काय, तर जो हेल्दी माणूस आहे त्याच्या हेल्थचं प्रोटेक्शन कसं करता येईल याचे वेगवेगळे उपचार किंवा उपाय आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. आणि त्याहूनही जर आजार झालाच तर तो आजार हर्बल मेडिसिन्स किंवा पंचकर्माच्या माध्यमातनं आपल्याला कसा बरा करता येईल हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तसंच आयुर्वेद हे पुन्हा रूट कॉजवर काम करत असल्यामुळे कुठलाही आजार असला तरी तो त्याच्यावर काम करू शकतो. आणि हर्बल मेडिसिन्स असल्यामुळे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स युजली होत असणार. नाहीत. नाही होत. त्यामुळे आयुर्वेद खूप चांगलं काम करतं. आता आयुर्वेदामध्ये जो हेल्दी माणूस आहे, तो तर हेल्दी माणूसची व्याख्या जी केलेली आहे, त्या हेल्दी माणसाच्या व्याख्येमध्ये असं म्हटलंय, समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. तर जो माणूस, ज्या माणसाचे सप्तधातू नंतर त्रोष म्हणजे मल आहेत, ते सगळे समप्रमाणात आहेत, ज्याचा अग्नी चांगला प्रदीप्त आहे म्हणजे चांगलं आहे, म्हणजे ज्याचं डायजेशन खूप चांगलं आहे आणि ज्याचे आत्मा, मन आणि इंद्रिय सगळे प्रसन्न आहेत, तर आयुर्वेद शरीराबरोबरच मनालाही तितकाच इम्पॉर्टन्स देतो. आणि हो. शरीर आणि मनाचा खूप चांगला संबंध आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर जेव्हा आपण बघतो की आता बरेचसे आजार हे शक्य म्हणजे स्ट्रेसमुळे झालेले असतात, तर स्ट्रेसमुळे किंवा वाढतातही, जसं डायबिटीस आहे, बीपी आहे, हे स्ट्रेसमुळे खूप वाढतं. तर ते स्ट्रेस कमी करण्यासाठी पण आयुर्वेदामध्ये आपण आता योगा आणि हे बघतोच आहोत, प्राणायाम, मेडिटेशन. हो, तर हो, हो. हा एक आयुर्वेदाचाच पार्ट आहे. योगासनं किंवा मेडिटेशन, प्राणायाम हे सुद्धा आयुर्वेदाचाच पार्ट आहे. तर अशा प्रकारे मनावर पण आणि शिवाय औषधं पण अवेलेबल आहेत आयुर्वेदामध्ये बरीच. तर मनावर काम करणारी किंवा मन शांत करणारी अशी आयुर्वेदिक औषधं आहेत, किंवा शिरोधारा पण खूप चांगलं काम करतं ह्याच्यावर आणि हो. स्ट्रेस कमी करायला मदत करतं. तर अशा प्रकारे स्ट्रेस कमी झाला तर आपलं शरीर पण स्वस्थ राहायला मदत होते. आणि आता आपण बोलू थोडं आजारांबद्दल. आजार तसं म्हटलं तर बरेच आजार आयुर्वेदाने बरे करता येतात. ऑलमोस्ट यू कॅन से सगळेच आजार बरे करता येतात आयुर्वेदामध्ये. बर. आता उदाहरणच द्यायचं झालं तर कुठल्याही प्रकारच्या स्किन डिसऑर्डर्स, एस्पेशली फंगल इन्फेक्शन असू दे किंवा सोरायसिस आहे, एक्झिमा आहे. आता तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला असं दिसेल की ह्याला काही ट्रीटमेंटच नाही. असं तुम्ही जर म्हणजे गुगल बर. सर्च केलं तर तुम्हाला दिसेल की ह्याला ट्रीटमेंटच नाही. पण गुगल बद्दल हे किंवा मॉडर्न ॲलोपॅथी बद्दल बोलतं. आयुर्वेदाबद्दल ते कुठलीच चर्चा करत नाही. तर आयुर्वेदामध्ये या स्किन डिसऑर्डर्ससाठी खूपच चांगले मेडिसिन्स अवेलेबल आहेत. आणि एक्झिमासाठी किंवा सोरायसिससाठी किंवा फंगल इन्फेक्शन किंवा अर्टिकेरिया, ज्याला शीतपित्त म्हणतो आम्ही आयुर्वेदामध्ये, म्हणजे ॲलर्जिक, म्हणजे आपल्याला शरीरावर असे लाल पॅचेस आलेले दिसतात, तर त्यामध्येही खूप आयुर्वेद चांगलं काम करतं. तसंच आता वेगवेगळ्या प्रकारचे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स खूप वाढताना दिसत आहेत. हम्म. तर त्या ऑटो इम्युन डिसऑर्डर्सवरही खूप आयुर्वेद चांगलं काम करतं. लाईफस्टाईल डिसऑर्डर्सही खूप वाढत आहेत, जसं की बीपी आहे, डायबिटीस आहे, थायरॉइड एस्पेशली. तर थायरॉइडवर पण खूप चांगलं काम करतं. आता हायपर थायरॉइडवर तर अतिशय गुणकारी आहे आयुर्वेद. म्हणजे आतापर्यंत मी ज्या ज्या हायपर थायरॉइडच्या पेशंटना औषध दिलंय त्यांना अगदी यू कॅन से 4-5 दिवसातच खूप चांगला फरक पडलाय. म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आलेली हायपर थायरॉइडची. ही पेशंट लकीली तिची वहिनी माझी पेशंट असल्यामुळे ती वहिनी माझ्याकडे त्यांना घेऊन आली. आणि हायपर थायरॉइड म्हणजे आधी त्यांना डायग्नोज झालेलं नव्हतं. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला हायपर थायरॉइड आहे. मी त्यांना औषध दिलं आणि मग तरी पण त्या टेस्ट करायला गेल्या, सोनोग्राफी. तर त्या डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुमचे ऑलरेडी जी गाठ स्वेलिंग जे होतं ते गेलेलं आहे, तर आता मी टेस्ट काय करू. वा. सो ऑलमोस्ट 5 दिवसातच त्यांना पूर्ण बऱ्याच झाल्या म्हणजे ते. तर आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्यावर पण खूप चांगली औषधं आहेत. तसंच मायग्रेन हेडेक आहे. हेडेक बरंच कॉमन आहे आजकाल. तर युजली वात आणि पित्त वाढलं तर हेडेक होतं. तर हे वात-पित्त कफांना जर आपण बॅलन्स केलं तर हेडेक जातं. मायग्रेनवर तर फारच सुंदर काम करतं आयुर्वेद. इव्हन ॲक्युपंक्चरचा पण मी वापर करते मायग्रेनमध्ये. पण आयुर्वेदामध्ये एस्पेशली जे नस्य सांगितलेले आहे, ते नस्य, शिरोधारा यांचा खूप चांगला उपयोग होतो मायग्रेनमध्ये. आणि किडनी स्टोन मध्ये तर फारच सुंदर काम करतं. म्हणजे मला तर कित्येक पेशंटनी किडनी स्टोन पडलेले आणून दाखवलेत.
म्हणजे अगदी किती मोठा असला 9 mm, युजली कसं 9 mm 7 mmच्या वरचा जर किडनी स्टोन असेल मोठा हा तर सर्जरी सजेस्ट केली जाते. पण सर्जरीची काहीच गरज पडत नाही, कारण आयुर्वेदामध्ये अशी औषधं आहेत की ती जो खडा झालेला असतो त्याला विरघळवून टाकतात. आणि अशी पण काही औषधं असतात की जी तुमचं युरिन प्रोडक्शन वाढवतात. तर ही दोन्ही औषधांचा जर आपण एकत्र वापर केला तर तो किडनी स्टोन पूर्ण पडूनच जातात, बरेच होतात. तर त्याच्यात मग सर्जरीची गरज पडत नाही. गरज तसंच पडत वेगळ्या प्रकारचे आर्थरायटिस आहेत, जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे ते नी पेन खूप वाढलेलं आहे. बराच वेळ उभं राहण्याचं काम असतं लोकांना. तर हो. खूप उभं राहून जेव्हा काम केलं जातं तेव्हा, आणि त्यात स्पेशली जर वजन वाढलेलं असेल तर त्या वाढत्या वजनाचं त्या नीवर खूप प्रेशर येतं आणि मग अशा वेळेला नी पेन व्हायला लागतं. तर ह्या नी पेनसाठी की आयुर्वेदामध्ये पुन्हा जानुबस्ती सांगितलेली आहे. तसंच काही औषधं पण खूप उपयुक्त अशी औषधं आहेत. बेसिकली हा वात वाढलेला असतो सांध्यांच्या ठिकाणी. तो वात जर काढून टाकला, आमवातामध्ये काय किंवा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये काय, तर हा जो वात जर काढून टाकला, शरीराच्या बाहेर गेला, तर त्यामध्ये खूपच चांगला दिसून येतो फरक आपल्याला. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स तर बऱ्याच आहेत. बीपी आहे, थायरॉइड आहे, नंतर डायबिटीस आहे. तसंच इन्सोमनिया, स्पेशली इन्सोमनियाचं जे म्हणजे झोप न लागणे. झोप न लागण्याचा पण अगेन खूप मोठा प्रॉब्लेम आहे लोकांना. पण या झोप न लागण्यावर पण आयुर्वेद खूप चांगलं काम करतं. म्हणजे तुम्ही झोपेच्या गोळ्या घेत राहिलात तर त्या झोपेच्या गोळ्यांचा डोस वाढत जातो. पण तुमची झोप लागणं किंवा मग त्याच्यानंतर जो स्पेशली जो ड्राउझिनेस असतो तो जास्त त्रास देतो. तर आयुर्वेदामध्ये असा कुठलाही ड्राउझिनेस येत नाही आणि झोप पण शांत लागायला लागते. आणि ऑफकोर्स डिप्रेशन, एन्झायटी या सगळ्यांवर पण आयुर्वेद खूप चांगलं काम करतं. तर कुठल्याही प्रकारचा डिसऑर्डर जर झाला तर आधी आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली तर ती समूळ नाहीशी करता येते. त्यामुळे आय वुड सजेस्ट की सगळ्याच आजारांवर तुम्ही फर्स्ट चॉईस आयुर्वेदाला बनवलं तर आयुर्वेदाच्या मदतीने हे असे वेगवेगळे बरेचसे आजार आहेत ते नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे बरे करता येतील. तर त्यामुळे तुम्ही लाईफस्टाईल डिसऑर्डर झाल्यामुळे काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय त्याच्यावरती तुम्ही मार्गदर्शन छान प्रकारे आम्हाला सांगितलं. आता माझा पुढचा असा प्रश्न आहे की आयुर्वेदाना जेव्हा आपण उपचार घेतो आयुर्वेदाचे, तर त्याचे गुण यायला काही वेळेला वेळ लागतो असं लोकांचा एक समज आहे. त्यात काय तथ्य आहे खरं, ते तुम्ही सांगाल का? हां. हा एक मोठा गैरसमज आहे लोकांचा. गुण यायला वेळ लागतो असं काही नाही आहे. आयुर्वेद पण तितकंच क्विकली काम करतं. फक्त एवढंच आहे की आयुर्वेदाकडे जेवढं तुम्ही लवकर येणार तेवढा तुम्हाला लवकर गुण येणार. तर मी असं जेवढं म्हणेन तुम्ही की आयुर्वेदाकडे आधी या. आयुर्वेदाला फर्स्ट चॉईस बनवा. म्हणजे मग गुण यायला वेळ लागत नाही. बरं, गुण यायला कधी वेळ लागू शकतो, तर अगदीच 20-25 वर्षांचा जर आजार असेल तर मग त्याला थोडा वेळ लागतो. कारण आयुर्वेद अगेन रूट कॉजवर काम करतं. त्यामुळे रूट कॉजवर ते मुळातनं काढून टाकायला, जे ऑलरेडी शरीरात खूप पसरलं आहे, जे रूट कॉज एकदम आपण बघतो, बाहेर पण बघतो की एखादं झाड आपण लावतो, जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याची मुळं तितकीशी खोलवर गेलेली नसतात. पण एखादं मोठं झाड त्याची जेवढं वर असतं तेवढीच त्याची रूट्स खाली गेलेली असतात खोलवर. बरोबर बरोबर तसंच एखाद्या रोगाचं पण आहे की जेवढा वेळ जाणार तेवढा तो आतमध्ये अजून त्याचे हातपाय पसरतो. त्याच्या शिवाय अजून वेगवेगळे अजून पण आजार व्हायला लागतात. तर मग हे सगळे आजार काढून टाकायला मग अशा वेळेला वेळ लागतो. अदरवाईज आयुर्वेद पण खूप क्विक काम करतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ साधं सर्दी, खोकला, ताप किंवा स्टमक इन्फेक्शन्स आहेत. तर स्टमक इन्फेक्शनमध्ये अगदी 1 डोसमध्ये पण लोकांना फरक पडतो. जर तुम्ही लगेच आयुर्वेदाचीच पहिली ट्रीटमेंट घेतली तर स्टमक इन्फेक्शन अगदी 1-2 डोसमध्ये पण चांगलं काम करतं. किंवा सर्दी, खोकला, तापासाठी अँटिबायोटिक्स वगैरे असे काही वापरायची गरज नसते खरं तर, कारण ते व्हायरल इन्फेक्शन्स आहे. तर कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनवर आयुर्वेद खूप चांगलं काम करतं. तर सर्दी, खोकला हे मुळात बेसिकली व्हायरल इन्फेक्शन आहे. आणि पुन्हा आयुर्वेद व्हायरल इन्फेक्शनवर चांगलं काम करत असल्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या सामान्य आजारांवर पण जे कॉमनली दिसून येतात त्याच्यावरही चांगलं काम करतं. तर असा हा गैरसमज आहे तो दूर झाला तर फार बरं होईल. आणि जेवढे लवकर बरोबर. लोक आयुर्वेदाकडे येतील तेवढे लवकर बरेही होतील पूर्णपणे. आणि बऱ्याच आता तुम्ही वेळेला हां, बोला. बोला. नाही, नाही तुम्ही मगाशी हां. जेव्हा आम्ही वैद्यांकडे येतो औषध घेण्यासाठी, त्यावेळेला औषधाबरोबर ते बरेच वेळा पथ्य आपल्याला पाळायला सांगतात. तर हो. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पथ्य हा आयुर्वेदाचा
खूप महत्त्वाचा असा पॉइंट आहे, की जेव्हा तुम्ही आयुर्वेदाकडे औषध घ्यायला येता, तेव्हा जे पथ्य सांगितलं जातं, त्या त्या रोगामध्ये जे पित्त, वात, कफ हे दूषित झालेले असतात, तर त्या वात, पित्त, कफांना वाढवणारे असे जे पदार्थ असतात, हे शक्यतो जर तुम्ही टाळले किंवा म्हणजे असा वात दोष वाढून जर रोग काही झालेला असेल आणि वात वाढवणारे बटाटा आहे, चणे वाटाणे आहे, ह्यासारखे पदार्थ जर तुम्ही टाळलेत, तर मग ही जी औषधं दिलेली असतात ती लवकर काम करतात आणि मग चांगले सपोर्टिव्ह. तुम्हाला लवकर सपोर्टिव्ह रोल आहे पथ्याचा डेफिनेटली. म्हणजे मी असं म्हणत नाही की पथ्य नाही पाळलं तर कामच करणार नाही असं नसतं. आयुर्वेदिक औषध काम करणारच. पण तुम्ही जर त्याचा पथ्याचा वापर केला तर लवकर गुण येतो. त्यामुळे पथ्याचा एक मोठा रोल आहे आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये. आता माझा पुढचा असा प्रश्न आहे की आयुर्वेदिक औषध आहेत ना ती जेवढं जुनं तेवढं चांगलं असा काही एक समज असतो किंवा आता ॲलोपॅथीचे वगैरे असतात त्यांना एक्सपायरी असते. पण तसं आपल्याकडच्या आयुर्वेदिक औषधांना काही एक्सपायरी असते का? किंवा त्याचे गुणधर्म काही त्याच्यामुळे जसं वाढत जातं तसं वाढतात का कमी होतात असं काही तुम्हाला सांगता येईल का? हां, आयुर्वेदिक औषधांना पण एक्सपायरी असतेच. म्हणजे आता जसं आयुर्वेदिक ज्या पावडर्स असतात एस्पेशली, त्या पावडर्सना शक्यतो 6 महिन्याची एक्सपायरी असते. 6 महिन्याची एक्सपायरी म्हणजे 6 महिन्यानंतर त्यातले जे गुणधर्म असतात किंवा त्याची जी पोटन्सी असते, ती कमी बरोबर. होते. तर बरोबर. शक्यतो 6 महिन्याच्या आत पावडर्स वापरलेल्या चांगल्या. तसंच ज्या गोळ्या किंवा आजकाल कॅप्सूल पण बनतात. तर गोळ्या ज्या केलेल्या असतात तयार, त्या गोळ्यांना साधारणतः 2-3 वर्षांची एक्सपायरी असते. 2-3 वर्षापर्यंत त्या खूप चांगलं काम करतात. पुन्हा अगेन त्याची पोटन्सी थोडी-थोडी कमी व्हायला लागते. खराब म्हणजे मग तर तुम्ही त्या उघड्या ठेवल्यात, म्हणजे त्याला जर मॉइश्चर. आपले मुंबईची हवा तशी दमट आहे, तर ते मॉइश्चर पकडलं तर मग त्या खराब होऊ शकतात किंवा फंगस लागू शकते. तर शक्यतो बंद टावीत ठेवाव्यात आणि 2-3 वर्षापर्यंत मग त्यांना काही होत नाही. पण अस्वारिष्ट जर बघितलं म्हणजे जे काढे असतात एस्पेशली, हां. तर तर ते काढ्यांवर एक वेगळी प्रोसेस केलेली असते आणि ते जेवढं मुरतील तेवढं ते जास्त चांगले. म्हणजे त्यातले बरोबर. जे त्याची पोटन्सी वाढते उलटं रादर, हां. की जेवढं ते जुनं तेवढं जास्त चांगलं काम करतं. त्यामुळे ते त्याला विशेष अशी काही एक्सपायरी नसतेच म्हणजे रादर एक्सपायरी. बरोबर. कारण मला आठवतं त्याच्याप्रमाणे आमच्या प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये आता आमच्याकडे आजीचा तो मोरावळा वगैरे केलेला आहे आणि तो जेवढा जास्ती मुरेल तेवढा तो अधिक गुणकारी असं पूर्वी म्हणायचं. तर त्याच्यात त्यांचं आता हो, तुम्ही बरोबर. सांगितलं. आता त्या मोरावळ्यामध्ये पण काही औषधं घातली जायची, लवंग वगैरे. तर ती हं. मग त्या मोरावळ्यामध्ये चांगली मुरली, की मग तो औषधी गुणधर्म त्याचा वाढतो आणि तो पित्तावर एस्पेशली खूप चांगलं काम करतो मोरावळा. ॲक्युपंक्चर याच्यामध्ये काही साम्य आहे का? आणि ह्या दोन्हीचा एकत्र उपयोग जर केला, तर काही विशेष फायदा मिळू शकतो का पेशंटला आपल्या? हो, नक्कीच. आयुर्वेद आणि ॲक्युपंक्चरमध्ये खूपच साम्य आहे. मगाशी मी म्हटलं तसं आयुर्वेदामध्ये जशी पंचभौतिक थिअरी आहे, म्हणजे पंचमहाभूतं आहेत, तसंच ॲक्युपंक्चरमध्ये पण 5 एलिमेंट्स आहेत आणि ती एलिमेंट्ससुद्धा सिमिलर असल्यामुळे त्यांचं खूपच साधर्म्य आहे दोन्ही ह्याच्यामध्ये. आणि आता ॲक्युपंक्चर काय किंवा आयुर्वेद काय, हे दोन्हीही रूट कॉजवर काम करतं. त्यामुळे हो. अ, हां. तेही एक साम्यच आहे आणि दोन्हीचा जर एकत्र वापर केला, तर फारच क्विक रिझल्ट्स मिळतात आणि परमनंट आणि कंप्लीट क्युअर मिळतं. त्यामुळे ती असं मी म्हणेन, की आयुर्वेद आणि ॲक्युपंक्चर ही एकमेकांना पूरक आहेत. पूरक आहे. आता त्याचे म्हणजे दोन्हीचा एकत्र वापर केला, तर फारच लवकर म्हणजे मिराक्युलस रिझल्ट्स मिळतात असं मी सांगेन तुम्हाला. आता माझ्याकडे काही उदाहरणं देते त्याची. तर माझ्याकडे एक पेशंट आले होते. त्यांना 23 वर्षाचा जुना रुमॅटॉइड आर्थरायटिस होता. तर त्यांनी खूप ट्रीटमेंट केली. अनेक गावांमध्ये जाऊन अगदी कोल्हापूर, बेळगावपासून सगळीकडे गेले. पण त्यांना कुठेच आराम मिळाला नाही. स्टेरॉइड झाले, सगळं झालं. त्यांची बहीण माझी पेशंट होती. तिने त्यांना माझ्याकडे रिफर केलं. त्यांना मी साधारण 1 महिनाभर ॲक्युपंक्चर केलं आणि 3 महिने आयुर्वेदाची ट्रीटमेंट दिलेली. तर त्यानंतर ते पूर्ण बरे झाले. हं. म्हणजे आता हे मी त्यांना ट्रीटमेंट देऊन 10 वर्ष झाली. 2014 साली मी त्यांना ट्रीटमेंट दिलेली. तर आजतागायत त्यांना पुन्हा कधीही जॉइंट पेनचा प्रॉब्लेम वाह! झाला नाही. वाह! वाह! माझ्याकडे ते जेव्हा आले होते, तेव्हा त्यांचा पाय लिटरली असा पुरीसारखा फुगलेला होता
आणि ईच अँड एव्हरी जॉईंट वॉज पेनिंग. इतके पेनमध्ये होते की ते म्हणाले की आता हा शेवटचा उपाय म्हणून मी तुमच्याकडे आलोय. मला असं वाटत नाही मी काही ह्यातनं वाचेन. असं पहिल्या दिवशी आले तेव्हा मला म्हणाले. मी म्हटलं की तुम्ही आता आलात तर पॉझिटिव्ह थिंक करा, तुम्ही नक्कीच बरे व्हाल. आणि ते खरंच पूर्ण बरे झालेत. आणि ऑलमोस्ट त्यांची सगळी फॅमिली म्हणजे त्या सगळ्याच चुलत भावंडांना आर्थरायटिसचा प्रॉब्लेम होता. त्यांच्या एका भावाला सिरो निगेटिव्ह आर्थरायटिस होता आणि बाकीच्या काही चुलत भावांना पुन्हा रुमॅटॉइड आर्थरायटिसच होता. तर त्या सगळ्यांना मी हेरिडिटी. ट्रीटमेंट दिली. हां, हां, हेरिडिटरी. मग त्या सगळ्यांना मी ट्रीटमेंट दिली ती असंच ॲक्युपंक्चर आणि आयुर्वेदाची. तर ते सगळे त्यातनं रिकव्हर झाले. आणि तो जो सेरो निगेटिव्ह आर्थरायटिसवाला त्यांचा भाऊ होता, तोही म्हणजे अगदी त्याची नोकरी जाण्याची वेळ आलेली, पण तोही आता अगदी छान पूर्णपणे बरा झालेला आहे. त्यांची जी ग्रेट, ग्रेट. बहीण रिफर केलं मी, तिला आधी हायपर थायरॉइड होता, तो बरा झाला. मग काही वर्षानंतर तिचे पाय अचानक दुखायला लागले आणि तिला अगदी 10 पावलं पण चालता येईनासं झालं. ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की माझं वैष्णोदेवीचं तिकीट काढलेलं आहे आणि माझे पाय असे दुखायला लागलेत, तर मी आता कसं जाणार तिकडे. त्यावेळेला एवढं काही हेलिकॉप्टर वगैरे नव्हतं. नव्हती ना. तर मी त्यावेळेला तिला ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट दिली. 15 दिवसाचा कोर्स एक तिने पूर्ण केला आणि आयुर्वेदिक औषधं पण दिली. त्यानंतर ती पूर्ण वैष्णोदेवी चढून गेली आणि उतरून आली. तर इतकं फास्ट म्हणजे ग्रेट, ग्रेट. तिच्याकडे फारसा वेळही नव्हता. म्हणजे 15 दिवसाची जेमतेम ट्रीटमेंट होईल एवढाच वेळ तिच्याकडे होता. तर ती पूर्ण बरी झाली. मग त्याच्यानंतर परत तिला कधी असं काही झालंच नाही. किंवा बरेचसे माझ्याकडे फ्रोझन शोल्डरचे, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क. अगदी माझ्या क्लिनिकमधला माझा पहिला ॲक्युपंक्चरचा पेशंट जो होता, तो स्लिप डिस्कचा होता. त्यालाही असं बाईक चालवून चालवून स्लिप डिस्क झालेलं होतं. हो, हो. आणि आणि त्यांनाही असंच 10 पावलं पण चालणं कठीण जात होतं. तर ॲक्युपंक्चर आणि आयुर्वेदाच्या मदतीने ते पूर्ण बरे झाले. आणि मग त्यांचेच म्हणजे ते महिंद्रामध्येच ऑफिसर होते आणि त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे एक माझ्या क्लिनिकच्या इथे राहायचे. तर ते एक दिवस आले स्पेशली मला भेटायला. मला म्हणाले, "आमच्या साहेबांना अजिबात चालता येत नव्हतं. तुम्ही अशी काय ट्रीटमेंट दिलीत की ते एकदम तरा-तरा चालायला लागले आता." तर असं दोन्हीचा ग्रेट. जर आपण योग्य वापर केला, तर असे कंप्लीट म्हणजे मिरॅक्युलस आय कॅन से की असे रिझल्ट्स मिळतात. माझ्या एका पेशंटना सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस होतं. तर त्यांना ट्रॅक्शन वगैरे पण लावलं, तरी पण त्यांना काही आराम मिळत नव्हता. अगदी रिक्षातनं पण जाणं-येणं त्यांना अशक्य होतं. एवढं ते रिक्षाच्या हादऱ्यांनी पण त्यांना त्रास व्हायचा. तर त्यांनाही मी पुन्हा ॲक्युपंक्चर केलेलं आणि आयुर्वेदिक ऑइल वगैरे लावायला दिलेलं. तर तेही आता कम्प्लिटली बरे झालेले आहेत. आता माझ्या शेजारच्याच आंटी आहेत. त्यांना लंग इन्फेक्शन आणि वारंवार असा लंगचा प्रॉब्लेम होतो. त्यांना ऑक्सिजन घ्यावा लागतो. तर त्यांनाही मी त्यांना जेव्हा फ्रोझन शोल्डर झाला, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला पेन किलर खाता येणार नाहीत. मग त्यांच्यापुढे प्रश्न पडला, आता काय करू? तर खरं. मग त्यांनी मला विचारलं की आता तुम्ही काय करू शकता याच्यावर? तर मी म्हटलं तुम्ही ॲक्युपंक्चर घ्या, तुम्हाला लवकर बरं वाटेल. आणि ते ड्रगलेस आहे त्यामुळे तुमच्या औषधांमध्ये ते काही येणार हो. नाही मध्ये. तर मग मी त्यांना ॲक्युपंक्चर केलं आणि 4 दिवसाच्या सिटिंग नंतर जेव्हा 5व्या सिटिंगसाठी त्या आल्या, तेव्हा एकदम जो हात अगदीच वर उठत नव्हता, तो एकदम पूर्ण वर करून मला जय माता दी म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, गुड, गुड. तो बरोबर. तोच मला बरंच काही देऊन गेला. हं. असं वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेद आणि ॲक्युपंक्चर खूप एकत्र खूप चांगलं काम करतं. जसं मायग्रेन हेडेकमध्ये पण. म्हणजे माझ्याकडे एक 11 वर्षांची पेशंट आलेली मायग्रेन हेडेक होते तिला. तर तिला आता ती खूप लहान होती. तिला निडल्स लावणं तर शक्य नव्हतं. पण मी मी जे सुजोक ॲक्युपंक्चर जे करते, हां, मी त्यात आता विचारणार होतो. हं. तर त्या सुजोक ॲक्युपंक्चर बरोबरच मी त्याच्यामध्ये कलर थेरपी, सीड थेरपी ह्याचा पण वापर करते. तर आता ती लहान असल्यामुळे मी तिला काही निडल्स तर काही लावल्या नाही. पण आयुर्वेदिक औषधं दिली आणि त्याच्याबरोबर मग मी पेशंटनाच एज्युकेट करून टाकते, की त्यांना कसं ते ड्रॉ करायचे कलर्स आणि कोणते कलर्स वापरायचे आणि कसं ड्रॉ करायचं त्यांच्याच हातावर ते शिकवून टाकते. आणि मग तिला मी तसं शिकवलं आणि ती अगदी म्हणजे तिला तर 6 वर्षाची असल्यापासून हा प्रॉब्लेम होता आणि 11 वर्षाची असताना माझ्याकडे ती आलेली. तरी पण ती 2 महिन्यात पूर्ण बरी झाली. आणि अगदी वाह! ती खेळायलाच जायची नाही. घरात लाईटमध्ये बसायची नाही. म्हणजे ट्यूबलाईट बंद करून अंधारात बसलेली असायची. अजिबात खेळायची नाही, सायकलिंग नाही, म्हणजे कुठल्या उड्या मारणं नाही, काहीच नाही. ती आता अगदी मस्त बरी झालेली अरे वाह! आहे.
परवाच माझ्या तिच्या आईबरोबर माझ्या क्लिनिकमध्ये आली ती. आता तिला कसलाच प्रॉब्लेम नाहीये. तसं वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेद आणि अॅक्युपंक्चर एकत्र खूप चांगलं काम करतं. सर्व ह्याच्यात अजून एक मला सांगावसारखं वाटेल. अ, अगदी लोकांना अजिबातच नाही माहिती आहे असा एक आजार म्हणजे सिरम क्रिएटिनिन. सिरम क्रिएटिनिन जेव्हा वाढतं तेव्हा सिरम क्रिएटिनिन कमी होण्यासाठी तसं काही औषध देता येत पण नाही आणि आयुर्वेदामध्ये आणि अॅक्युपंक्चरमध्ये सिरम क्रिएटिनिनवर खूप चांगलं काम करत येतं. म्हणजे माझ्याकडे असे 2-3 उदाहरणं सांगते. एक पेशंट आले ते त्यांचं 3.9 होतं क्रिएटिनिन आणि त्यांना मी 20 सेटिंग्स दिले अॅक्युपंक्चरचे आणि आयुर्वेदिक औषध दिलेलं. तर त्याच्यानंतर त्यांचं 3.9 वरनं जे 1.08 वर क्रिएटिनिन आलं वा. ते कायमचं म्हणजे अगदी मरेपर्यंत. कोविडमध्ये ते छान. अनफॉर्च्युनेटली गेले नंतर. पण क्रिएटिनिन वॉज ऑलवेज नॉर्मल. ते नेहमी मधनं चेक करायचे. तर असेच अजून एक पण पेशंट होते त्यांचं 6.9 होतं क्रिएटिनिन. तर ते अगदी 5 सिटिंगमध्येच 6.9 वरनं 3.5 वर आलेले. येस. तर असं वेगवेगळे आजार म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये पुन्हा मी आयुर्वेद आणि अॅक्युपंक्चरचा एकत्र उपयोग करते. कॉन्स्टिपेशन वर अॅक्युपंक्चरचा खूप चांगला उपयोग होतो. असं वेगवेगळ्या कारण म्हणजे वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेद आणि अॅक्युपंक्चर एकत्र खूप चांगलं काम करतं आणि पेशंटना खूप लवकर रिलीफ मिळतो. व्हेरी गुड. आता तुम्ही एवढी माहिती सांगितलं. सुजोग बद्दल फार थोडं बोललात. तुम्हाला आणखीन त्याच्याबद्दल काही थोडक्यात सांगता येईल का? हा सुजोग सुजोग थेरपी हे जी आहे ती. सुजोग हे पाक जेवू म्हणून होते. ते कोरियन होते. तर ते कोरियन पाक जेवू म्हणून त्यांनी सुजोगचा शोध लावला आणि त्याच्यामध्ये कसं आहे आपला तळहात आणि तळपाय याचा वापर केला जातो. तर आपल्या तळहातावर आपली संपूर्ण बॉडी ही रिप्रेझेंट होते. म्हणजे जसं अंगठा आणि आपलं अंगठा पूर्ण आहे त्याच्यावर हेड आणि नेक. नंतर हे जे 2 साईडची बोटं आहेत ही त्याच्यावर हात आणि हे जे मधले 2 बोटं आहेत ते पाय आणि हा मधला जो पोर्शन आहे तो चेस्ट आणि ॲब्डोमेन. असा संपूर्ण बॉडी आपली ह्या पूर्ण तळहातावर रिप्रेझेंट होते. तर त्याच्यावरही पुन्हा वेगवेगळ्या आजारांप्रमाणे तिथे तिथे मी कलर्स जे म्हणजे काय आजार आहे त्याप्रमाणे कलर्स वापरते किंवा सीड्स वापरते किंवा अॅक्युपंक्चरही करते. जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की तो कोलायटिसचा पेशंट होता अल्सरेटिव्ह कोलायटिसचा. त्याच्यामध्ये मी सुजोगचा वापर केलेला. इव्हन पीसीओडीच्या आजकाल खूप वाढलेलं आहे पीसीओडीचं प्रमाण. अगदी खूप लहान वयापासूनच मुलींना वेगवेगळा प्रॉब्लेम त्याच्यामुळे होतात आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम तर आजकाल खूपच बघायला मिळतो. खूप मुलींना पीसीओडी असतं. तर त्या पीसीओडीसाठी सुजोगचा खूप चांगला वापर करता येतो. आयुर्वेदिक औषधं आणि सुजोग हे जर वापरलं तर त्याच्यावर खूपच चांगला उपयोग होतो. नंतर गायनॅक प्रॉब्लेममध्ये सुद्धा अॅक्युपंक्चर आणि आयुर्वेद वेगवेगळे गायनॅक प्रॉब्लेम असू दे म्हणजे ओव्हरियन सिस्ट असू दे किंवा पॉलिप असू दे, व्हाईट डिस्चार्ज असतो. अशा वेगवेगळ्या गायनॅक प्रॉब्लेम्समध्ये आयुर्वेद आणि अॅक्युपंक्चर खूपच चांगलं काम करतं. आता अजून एक उदाहरण देते वेळ असेल तर. एक माझ्याकडे एक पेशंट आलेली त्यांना पॉलिप होतं. युटरसमध्ये पॉलिप होतं. पॉलिपचं साईज जस्ट 1 सेंटीमीटर होतं. पण त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करा, युटरस काढून टाका. त्यांना एक ओव्हेरियन सिस्टही होती. तर मी म्हटलं की 1 सेंटीमीटर पॉलिप आहे तर तो वाढून वाढून किती वाढेल? आपण 1-2 महिने थांबू. मी तुम्हाला आयुर्वेदिक औषध देते. तुम्ही हे घेऊन बघा. नाही झालं तर मी स्वतः तुम्हाला सांगेन की आता तुम्ही सर्जरी करा. पण तसं असं एकदम घाईने सर्जरी करण्यासारखं याच्यात काही नाहीये. तर तुम्ही शांत राहा. मी तुम्हाला औषध देते. तुम्ही ही ट्रीटमेंट घ्या आणि मग बघू आपण. तर त्यांना मी 2 महिने ट्रीटमेंट दिली. त्याच्यानंतर तो पॉलिपही गेला आणि जी ओव्हरियन सिस्ट होती ती पण गेली. सो अशा तर बऱ्याच केसेस आहेत माझ्याकडे. पेप्टिक अल्सरमध्ये खूप चांगला म्हणजे हे सगळे रोग ह्या सगळ्या रोगांवर आयुर्वेद आणि अॅक्युपंक्चर काम करतं. हेच मुळात लोकांना माहिती नाहीये. माहिती तर नसतं. तर म्हणजे अशी कल्पनाच नाही लोकांना की इतक्या साऱ्या रोगांवर पण आयुर्वेद काम करतं. तर पेप्टिक अल्सरचा पेशंटला पण असाच खूप चांगला फायदा झालेला. अर्थात त्याला मी फक्त आयुर्वेदिकच औषध दिलेलं. इव्हन एक पेशंट आल्या तर त्यांना युरिन इन्फेक्शनवर पण खूप चांगलं काम करतं. माझीच एक पेशंट होती.
तिला युरिन इन्फेक्शन झालं, बर्निंग होतं, मिक्च्युरेशन आणि पेन होतं. तर त्यांना मी आयुर्वेदिक औषध दिलं. सकाळी औषध दिलं, संध्याकाळी त्या परत आल्या. मला म्हणाले, "आयुर्वेद एवढं लवकर कसं काम करतं?" मगाशी तुम्ही जे म्हणालात, की आयुर्वेद उशिरा काम करतं, हो, तर हो. तसं नाहीये. आयुर्वेद पण खूप चांगलं लवकर काम करतं. त्या सकाळी औषध घेऊन गेल्या, संध्याकाळी परत आल्या. मला म्हणाल्या, "अहो, आयुर्वेद एवढं लवकर काम कसं करतं?" अ, मला तर म्हणजे मी ॲडमिट झाले असते, तर माझं खूप सारं बिल झालं असतं. तुम्ही एका तुमच्या डोसमध्येच मला इतका आराम पडला, की माझं बर्निंग वगैरे सगळं थांबलं. सो आयुर्वेद एवढं लवकरही काम करू शकतं, असं मला त्यातनं सांगायचं. छान, छान. व्हेरी गुड. हं, हं. त्यामुळे तुम्ही जनजागृतीच्या दृष्टिकोनातनं पण आणि आयुर्वेद हे खरं तर आपलं प्राचीन शास्त्र पण आपणच विसरलो असं म्हणायला पाहिजे. तर त्याच्याबद्दल एक्झॅक्टली. तुम्ही छान लोकांना जनजागृतीसाठी आम्हाच्या प्रश्नाला उत्तर दिलीत आणि लोकांना चांगली माहिती दिलीत. त्याबद्दल ब्राह्मण सेवा संघातर्फे आम्ही आपले आभारी मानतोच आहेत. ब्राह्मण सेवा संघाच्या कार्यालयामध्ये त्यांचा केंद्र सकाळी मला वाटतं 11 ते 1 या वेळात मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 3 दिवस ते आपल्याकडे सेवा देत असतात. तर तिथे ते तुम्ही लाभ घेऊ शकता आणि आपली मुलाखत दिल्यात तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही ब्राह्मण सेवा संघातर्फे तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. मी जाता-जाता थोडंसं सांगू इच्छिते. म्हणजे साधारण 2000 वर्षांपूर्वी आपला भारत देश हा अनेक गोष्टींमध्ये विश्वगुरू होता. तर इतर गोष्टींबरोबरच मेडिकल सायन्समध्ये पण तो विश्वगुरू होता. म्हणजे बरेच लोकं इथे येऊन आपल्या शास्त्रांचं अध्ययन करायचे आणि इथून मग पुढे जाऊन त्यांच्या देशामध्ये हे करायचे. तर आता अनफॉर्च्युनेटली अशी परिस्थिती झाली आहे, की बऱ्याच रोगांमध्ये आपला देश रुग्णसंख्येमध्ये आघाडीवर म्हणजे आपलं एवढं हो, उलट झालं. अधःपतन झालंय असं म्हणू आपण खरं तर, की कुठे आपण विश्वगुरू होतो ते अनेक रुग्ण म्हणजे पहिल्या नंबरवर येऊ आपण अनेक रुग्णसंख्येच्या बाबतीत अनेक रोगांमध्ये. एवढं आपलं जे डिटेरिओरेशन झालेलं आहे. तर मी असं लोकांना अपील करेन किंवा मी असं सांगू इच्छिते लोकांना, की तुम्ही आयुर्वेदाला लास्ट चॉईस न बनवता फर्स्ट चॉईस बनवा. फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट बनवा. म्हणजे तुमचा आजार हा थोडासाच असताना तो समूळ नष्ट होईल आणि मग हा आपला जो आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यात आपण सुधार करू शकू. त्यामुळे मी सगळ्यांना अशी म्हणजे सगळ्यांना सांगू इच्छिते, की जरूर तुम्ही याचा विचार करा आणि आयुर्वेद आणि ॲक्युपंक्चर सारख्या एका चांगल्या म्हणजे 2 चांगल्या शास्त्रांचा वापर करून अगदी, अगदी. रोग बरे बरोबर. व्हायला नक्कीच मदत होईल. तर त्याचा नक्की वापर करा. धन्यवाद. धन्यवाद.